मध्ये सुरू असलेली लढत आपण पाहतोय. दोन दिग्गज संघ ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड आणि त्याच्या विरोधात भव्य 11 वाघबीळ या दोन संघादरम्यानची लढत. इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये कदाचित हा चेंडू जातोय. पंचांचा इशारा वन डिक्लेअर रिझन. एकेरी स्वरूपाची धाव आपण पाहतोय. अँड्र्यू आणि विनोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आतापर्यंत अँड्र्यूनं स्ट्राईक केली आहे. एकूण धावा संख्येचा विचार करता या एका धावेनं मात्र संघ पुढे सरकला. एकूण धावा धाव फलकावर 3 धावा. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह. मिड ऑफला चेंडू जातोय. तोपर्यंत मात्र संधी मिळते फलंदाजांना. धावा एकवटली जाते. एकेरी स्वरूपाच्या धावा जास्त पाहायला मिळतात. 3 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागलंय. उशिरा या स्पर्धेमध्ये दाखल झाला ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड संघ आणि त्यामुळे आयोजकांच्या वतीनं मात्र त्यांना 3 धावांची पेनल्टी पॅनलाइज केलं गेलं 3 धावांसाठी. ते मात्र क्रॉस बॅटेड फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू आवाक्याच्या बाहेर. वन बाउन्स सीमारेखा पार चौकार. तर गोलंदाजावरती केला गेलेला हल्ला बोल या ठिकाणी सुरुवातीला जर पाहिलं तर शांत संयमी खेळी साकारली. त्यानंतर मात्र एक खराब चेंडू मिळाला. त्या खराब चेंडूला चौकारामध्ये कन्वर्ट केला गेला. हालाकी हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये पकडण्याची संधी होती क्षेत्ररक्षकाला, परंतु क्षेत्ररक्षकानं झेल घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नामध्ये चेंडू सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा मिळाल्यानंतर मात्र पुढचा चेंडू निर्धाव फेकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे मात्र जागा बनवली आहे पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू काढायचा होता. डी पॉइंटला मात्र चेंडू अडवला जातोय. अंतिम चेंडूवरती मात्र मी ते एकेरी स्वरूपाची धाव. पहिलं षटक गोलंदाज योगेश. तर गोलंदाज योगेशचं मात्र पहिलं षटक या ठिकाणी होते समाप्त. धाव फलकावरती एकूण धावा येत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर बिनबाद 9 धावा धाव फलकावर. 5 षटकांची ही लढत आपण पाहतोय. श्रीराम फाउंडेशन आणि श्री अष्टविनायक स्पोर्ट्स ओवळा यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2020 एक अप्रतिम आणि भव्य दिव्य दर्जेदार क्रिकेटचं आयोजन आपल्या विभागातील संघ खेळाडू यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मात्र हे हक्काचं व्यासपीठ या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून मात्र उपलब्ध करून दिलं जात आहे. पहिल्या फेरीतील तिसरी लढत आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. उद्या चौथा आणि अंतिम दिवस आपण या स्पर्धेचा पाहणार आहोत. आणि आज मात्र 8 संघ या स्पर्धेत एकमेकांसमोर. एकूण 7 सामने, परंतु मधला काळ पहिला आणि दुसरा सामना नक्कीच या ठिकाणी उशिरा सुरू झाला या स्पर्धेमध्ये. त्यानंतर मात्र तिसरा सामना सुरू होण्यासाठी बराचसा कालावधी वाट पाहावं लागलं संघांची. तर वेळ हा खूप महत्त्वाचा फॅक्टर असेल या स्पर्धांमध्ये, कारण वेळ असेल तर चांगले दर्जेदार सामने नक्कीच या ठिकाणी चांगल्या षटकांचे खेळवले जातील. परंतु वेळ जर नसेल आयोजकांकडे तर मात्र षटकांची संख्या कमी करणे हा एकमात्र पर्याय आयोजकांच्या समोर असेल. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला सर्व त्या सुखसोयी देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून केला गेला आहे. एक दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेचे सर्व आदरणीय राम ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून, त्यांच्या आयोजन समितीच्या माध्यमातून मात्र इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू होता. अप्रतिम टायमिंग, क्रिकेटचा क्लास, दर्जा मात्र या फटक्यामध्ये दाखवलाय. चेंडू वन बाउन्स सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा चौकार.
संख्येतून 3 धावा वजा केल्या जातील प्रतिस्पर्धी संघाच्या आणि त्यानंतर जे टार्गेट असेल ते टार्गेट तुम्हाला दिलं जाईल. त्यामुळे 3 धावा नक्कीच जास्त बनवाव्या लागतील पहिल्या सत्रामध्ये, किंवा जितक्या धावा उभारणार त्यातून 3 धावा मात्र मायनस करून समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला टार्गेट दिलं जाईल. उशिरा आल्यानंतर मिळालेली ही 3 धावांची पॅनल्टी कितपत नुकसानदायक ठरते हे तर येणारा कालावधी आपल्यासमोर चित्र स्पष्ट होईल. परंतु या पॅनल्टीचा विचार सोडून आपला स्वाभाविक खेळ या मैदानावरती नक्कीच दाखवावा लागेल. ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड संघाला 2 षटकांमध्ये 9च्या सरासरीनं एकूण धावा आल्यात 18. इथे मात्र तिसरं षटक सुरू होत आहे. अजूनही बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केलेला पाहायला मिळत नाही आहे फलंदाजांच्या माध्यमातून. पहिलं षटक मेंडेटरी पॉवर प्लेचं आपण पाहिलं, योगेशनं हाताळलं, 9 धावा खर्च केल्या. दुसरं षटक गोलंदाज मनोजचं आपण इथे पाहिलं, एकूण 9 धावा मनोजनं देखील खर्च केल्या. जरूर पहिल्या चेंडूवर चौकार आला, परंतु त्यानंतरच्या 5 चेंडूमध्ये चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. 3 एकेरी, 1 दुहेरी आणि 1 डॉट चेंडू उर्वरित 5 चेंडूमध्ये पाहायला मिळालं. एकूण धावा धाव फलकावरती आल्या 18. क्षेत्ररक्षणा विखुरले गेलेलं, आता मात्र क्षेत्ररक्षणाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ऑनसाईडला 4 आणि ऑफसाईडला 5 या व्यूहरचनेमधून गोलंदाजी करत असताना गोलंदाज 38 सर्कलचं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यानंतर लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. एक क्षेत्ररक्षक पुन्हा ऑनसाईडला घेतला जातो आहे. शॉर्ट मिड विकेट 38 सर्कलमध्ये, शॉर्ट स्क्वेअर लेग 38 सर्कलमध्ये, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षण ऑनसाईडला 5, यावेळेस ऑफसाईडला 4. इथे मात्र मोठा फटका, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय, जेल पूर्ण केला जाणार. येथून मात्र फलंदाज विनोद षटकार. तर इथे मात्र आल्या फलंदाज सैफनं आपली आक्रमक फलंदाजी मैदानावरती दाखवायला सुरुवात केली आहे. षटकारानं आपल्या डावाची केली आहे सुरुवात आणि आक्रमकता माझ्यामध्ये आहे, मी आक्रमक फलंदाजी या मैदानावरती साकारू शकतो. परिस्थिती कोणतीही असो,
मी माझा स्वाभाविक खेळ या मैदानावरती खेळणार या निश्चयाने मात्र हा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर मैदानासाठी फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आला आणि तिथून मात्र एक सकारात्मक सुरुवात आपल्या संघाला जरूर मिळवून दिली. पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू वळवला जातोय, परंतु इथे मात्र पंचांचा इशारा काय येणार आणि वन डिक्लेअरचा इशारा मात्र येतोय. पहा एक्झिक्युशन नक्कीच देता आलं नाही. फटका चांगला होता, प्रयत्न देखील चांगला होता, परंतु चेंडू डिक्लेअर झोन मधून गेला, त्यामुळे एकेरी स्वरूपाची धाव मिळाली. या एकेरी धावेने संघ पुढे सरकला. एकूण धावा 27 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 सुरू असताना इथे मात्र पावलांचा वापर. डाऊन द विकेट आलाय फलंदाज, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सीमा रेखा पार, षटकार. मेघनाथ जी गोंधळी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. ठाणे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय मेघनाथ गोंधळी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्याचबरोबर सन्माननीय डाग्गी साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आमच्या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं या स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटताना हे मान्यवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्लेचा इथे मात्र घेतला गेला निर्णय. फलंदाज सैफनं मात्र जेव्हापासून मैदानाच्या आतमध्ये आलाय आक्रमकता आपल्या फलंदाजीमध्ये नक्कीच त्याने दाखवून दिली आहे. गोलंदाज इथे मात्र गोलंदाज सज्ज होत आहेत. तिसरा गोलंदाज या ठिकाणी वापरण्याचा निर्णय घेतला गेलाय. मनोज चौथा गोलंदाज आहे, कारण 5 षटकांची लढत आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये 3 विकल्प 3 पर्याय वापरले गेले. योगेश पहिलं षटक हाताळलं, मनोजनं दुसरं षटक, रोमिनच्या माध्यमातून मात्र तिसरं षटक हाताळलं गेलं आणि इथे मात्र मनोजच्या हातामध्ये सोपवलं गेलंय चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक ते मात्र थेट फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडवरती होणं अपेक्षित, परंतु दैव मात्र बलवत्तर ठरलंय. सिंगलनं एंट्रीनं स्ट्राईक रोटेट केली पुन्हा एकदा सैफकडे, ज्या सैफनं मात्र वादळी खेळी आतापर्यंत या मैदानावर साकारली. एकूण धावसंख्येचा विचार केला तर या एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या षटक क्रमांक 4 सुरू असताना 34 धावा धावफलकावर. केवळ 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल बाहेर. याचा फायदा आपल्या फलंदाजीमध्ये उचलला जाणार का? कितपत धावा या षटकामध्ये उभारल्या जाणार? गोलंदाज मनोज, ते मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. एक चांगली रणनीती पहा गोलंदाज मनोजची. अक्कूट टप्प्याचे चेंडू करतायत. ओळखलंय की फलंदाज सैफ ज्या ज्या वेळेला चेंडू रडारमध्ये मिळतो गुडलाईन किंवा शॉर्ट ऑफ गुडलाईन स्पॉटवरती ज्या ज्या वेळेला चेंडूची पिचिंग पाहिली त्या चेंडूवरती सैफने मात्र मोठी हाणामारी मोठे फटके केले. परंतु शॉर्ट बॉलच्या विरोधामध्ये हा फलंदाज थोडासा साचपडताना पाहायला मिळाला आणि ही गोष्ट मात्र हेरली आहे गोलंदाज मनोजनं. सैफला केला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, शोल्डर हाईटच्या जवळून जाणारा हा चेंडू होता आणि तिथे मात्र मिळाली फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळेस मात्र फटका फसला, ट्रॅप रचला गेला, जाळं विणलं आणि या जाळ्यामध्ये अलगद सापडला. फलंदाज बाद. सैफ बॅक टू द पॅव्हेलियन. दुसरा फलंदाज.
पहा आउटफील्ड मधले जे क्षेत्ररक्षक असतात चेंडूच्या दिशेने झेपवताना आपण साधारणतः पाहतो, परंतु हा खेळाडू मात्र चेंडू अडवण्यामध्ये विश्वास दर्शवला आणि कदाचित त्यामुळे चेंडू पासून दूर जाताना खेळाडू आपण पाहिला आणि चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली. 40 धावा धावफलकावरती आल्या. इथून मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस, लाईन मिस केली गेली आहे. यश त्यांचा अचूक वेध, मधली दांडी गुल केली आहे आणि फलंदाज अँड्र्यूची खेळी मात्र संपुष्टात. तिसरा फलंदाज बाद. चार पेक्षा कमी धावांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक होतं. षटकार आलाय त्यामुळे ते देखील पारितोषिक रद्द झालंय. इथून मात्र 500 रुपये कमावण्याची संधी असेल. 5 चेंडूंमध्ये 4 धावा तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत. अंतिम षटकाचा खेळ आहे. गोलंदाज साहिलच्या हातामध्ये मात्र चेंडू. षटकाराला स्वागत केलंय. 46 धावा धावफलकावरती आल्यात. पहा लढवय्या वृत्तीचा हा ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड संघ या मैदानावरती. गोलंदाजावरती दडपण असेल, मानसिक दडपण. गोलंदाज साहिलचा जर आपण विचार केला, नरेंद्र हिरवाणीची आठवण करून देणारा हा गोलंदाज. भारतीय संघामध्ये नरेंद्र हिरवाणी देखील आपल्या चष्म्यासह गोलंदाजी करायचे. त्यानंतर डॅनियल वेटोरीला देखील आपण न्यूझीलंडच्या पाहिलं चष्म्यासह गोलंदाजी करताना. आणि आता मात्र साहिल चांगलं कमबॅक. षटकाराला पहिल्या चेंडूवरती जरूर, दुसरा चेंडू निर्धाव फेकला गेलाय. युवा खेळाडू आहे, संधी मिळते या खेळाडूला, परंतु या संधीमध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. इथे मात्र स्लॉटमध्ये चेंडू केला गेलाय आणि या चेंडूवरती मात्र घणाघाती प्रहार चेंडूला फेकून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार षटकार. थँक्यू डीजे. तर या षटकारानं मात्र सांघिक अर्धशतक पूर्ण केलं जात आहे. 52 धावा या धावफलकावरती उभारल्या जात आहेत फलंदाजी करणाऱ्या ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड संघाचं. 52 धावा धावफलकावर आल्या आहेत. गोलंदाज साहिल मानसिक दडपणाखाली जरूर.
इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि इथे मात्र धावा येत आहेत. पंचांचा इशारा 6 धावांसाठी या षटकातील हा तिसरा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. या षटकाचा जर विचार केला तर 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 3 षटकार आलेत. 2 चेंडू अजूनही येणं बाकी आहे. 58 धावा धावफलकावरती आलेत. ते मात्र चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता आणि दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न देखील या ठिकाणी 2 धावा देखील पूर्ण. या 2 धावेनं संघ पुढे सरकला. एकूण धावा धावफलकावरती 60. शेवटचा कदाचित एक चेंडू शिल्लक असेल. 20 धावा आल्यात आतापर्यंत. तर 20 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज साहिल. अंतिम चेंडू या षटकामध्ये 20 धावा आल्यात. एकूण धावा 60. ते मात्र पंचांचा काय इशारा येईल. वाईड वेस्टीला सोडून जाणारा चेंडू होता. पंचाने मात्र अवांतर चेंडू घोषित केलाय आणि अवांतरच्या बरोबरीने मात्र 61 धावा. अंतिम षटक. प्रेशर आहे गोलंदाजावरती. वेस मात्र पुन्हा एकदा जोरकस फटका खेळण्याचा मानस जरूर होता आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. अंतिम चेंडूवर आले एकेरी स्वरूपाची धाव. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी होतोय समाप्त. एकूण धावा उभारल्या गेल्या धावफलकावरती 62. तर 62 मधून 3 धावा पॅनलाइज केल्या जातील. एकूण धावा आल्या 59 आणि विजयासाठी लक्ष असेल कंपल्सरी चेसिंग 60 धावांचं. थँक्यू विजय. आपण तर या दरम्यान व्यासपीठाच्या दिशेने वळूयात. आपण स्क्रीनवरती देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं सन्माननीय मेघनाथ दादा गोंधळी यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान. या स्पर्धेचे सर्व आयोजक राम ठाकूर साहेब, अध्यक्ष श्रीराम फाउंडेशन यांच्या शुभ हस्ते मात्र स्वागत केलं जात आहे. आणि त्यानंतर आशिष पाटील यांच्या शुभ हरेश्वर म्हात्रे साहेबांचं मात्र या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून माहिती उपदार शाळ आणि त्याचबरोबर पवित्र तुळशी रोपटे देऊन मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण व्यासपीठावरती पाहतोय. तो सहर्ष स्वागत आहे मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्तानं. खेळाचा पूर्वार्ध समाप्त झालाय. 62 धावा धावफलकावरती आल्यात. 3 धावांची पॅनल्टी. त्यामुळे टार्गेटमधून या 3 धावा मायनस करता 59 आणि 60 धावांचं लक्ष मात्र असेल ते भव्य स्पोर्ट्स. नक्कीच 63 विन आहे, परंतु 60 धावा या तुम्हाला बनवाव्या लागतील विजयासाठी. कारण 3 धावांच्या पॅनल्टीसह हा संघ या सामन्यामध्ये उतरलाय. तर लक्ष द्यायचंय भव्य 11 संघ. 62 धावा पहिल्या सत्रामध्ये झाल्यात. त्यापैकी 3 धावांची पॅनल्टी वगळता 59 हा लक्ष त्यांनी उभारला गेला आणि 60 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. आपण पाहतोय पहिल्या फेरीतील तिसरी लढत या मैदानावर.
विनंती आहे सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. याचा पूर्वार्ध आपण पाहिला 60 धावांचं लक्ष आहे. तर विनंती असेल बाबा 11 वाघबीळ संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि आपला एक अतिरिक्त खेळाडू 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये. निघला तुम्ही हो चालेल या. तर नक्कीच विजयासाठी लक्ष आहे. खरं पाहता 63 धावांचं लक्ष होतं परंतु 3 धावांच्या पॅनल्टीसह हा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. त्यामुळे तुम्हाला टार्गेट नवीन टार्गेट असेल 60 धावांचं. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धांची नियमावली आहे. त्यामुळे तुम्हाला 60 धावा या बनवाव्यात लागतील. 2 सलामीवीर फलंदाज हर्षद आणि त्याच्या समवेत दैवत. ही 2 सलामीवीर फलंदाजांची जोडी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दमदार सुरुवात. पहिल्या 2 षटकांमध्ये कमीत कमी 25 धावा जर धावफलकावरती उभारल्या गेल्या तर या देखील लक्ष्याचा पाठलाग केला जाऊ शकतो. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज हर्षद. रणनीती या ठिकाणी संघनायकाची बाबा 11 वाघबीळ संघाचा जर आपण विचार केला तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. दुपारचं सत्र आहे, वाऱ्याची साथ ही नक्कीच डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना तर गेम ऑन. विजयासाठी लक्ष 60 धावांचं. गोलंदाज सज्ज होतोय पहिले षटक घेऊन. गोलंदाज प्रदीप एक युवा तेजतर्राज गोलंदाज 7 ते 8 पावलांचा रनअप आणि उजव्या स्टिचच्या बाहेर बँग ऑन टार्गेट गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर स्विंग पाहायला मिळतोय आणि स्विंगने मात्र फलंदाजाला नक्कीच प्रश्न विचारला जातोय. पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जातोय निर्धाव. गोलंदाज प्रदीप. पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कल बाहेर आणि उर्वरित 7 क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये. इथे मात्र मिड ऑफला चेंडू गेलाय. मिसकम्युनिकेशन रॉंग एंड. इथे मात्र चुकीचा एंड निवडलाय क्षेत्ररक्षकानं आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच मिळालाय आणि दैवत सारख्या फलंदाजाला मात्र इथे जीवनदान दिलंय. दैव बलवत्तर असेल दैवतचं, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो होणं गरजेचं होतं आणि इथे मात्र गोलंदाजानं एंड सांगणं अपेक्षित होतं. परंतु जर तर हे शब्दांना अर्थ नाही आहे. पुन्हा एकदा गोलंदाज प्रदीप. गोलंदाजी जर पाहिली तर कोणत्याही प्रकारे फलंदाजाला बाद करण्याचा मानस नाही आहे. केवळ चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये गोलंदाज विश्वास दर्शवतो आहे. ऑफसाईडला स्लॉटमध्ये गोलंदाजी केली जाते. वाईड आउटसाईड द ऑफ स्टंप वाईड यॉर्करचा वापर केला जातोय आणि जर तुम्ही फुटवर्क न वापरता जागेवरून हे चेंडू खेळण्याचा प्रयत्न कराल तर चेंडू बॅटचा संपर्क नक्कीच होऊ शकत नाहीये आणि चेंडू निर्धाव जात आहेत. आणि हे चित्र आपल्याला पहिल्या 3 चेंडूंवर पाहायला मिळालंय. 3ही चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव फेकले गेलेत. गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस एक्झिक्युशन कव्हरच्या डोक्यावरून चेंडू तटवला गेलाय परंतु अगेन्स्ट द विंड आहे हा फटका. त्यामुळे चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला जातोय. वेग हवेमध्ये ज्यावेळेला चेंडू जाईल त्यावेळेला मात्र वाऱ्याची दिशा विरुद्ध आहे त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल करणार नाही. पण तो हाच फटका जर ऑनसाइड रिझन मध्ये असता यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेनं कव्हरच्या दिशेनं हा चेंडू जातोय. पहा संधी होती आणि इथे मात्र ही संधी गमावली गेली आहे. मी ते एकेरी स्वरूपाची धाव. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. एकूण धावांचा विचार केला तर 3
धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी लक्ष्य 60 धावांचं. अजूनही 57 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता. गोलंदाज प्रदीप वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना डावकुरे हाताचा फलंदाज आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. वाऱ्याची दिशा जरूर आहे डावकुरे हाताच्या फलंदाजाच्या बाजूनं, परंतु गोलंदाजी जर उजव्या यष्टीच्या बाहेर होत असेल तर मात्र या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय श्री प्रमोदजी राऊत साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. त्याच तर राजे प्रतिष्ठान ठाणे जिल्हा अध्यक्ष साहेबांचा मात्र या ठिकाणी शुभागमन होत आहे. तर सहर्ष स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रमोदजी राऊत साहेब यांचं मात्र शुभागमन आमच्या व्यासपीठावरती होत आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व यावेळेस मात्र आमच्या व्यासपीठावरती. तर या दरम्यान मात्र मैदानावरती काय घडतंय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं 62 धावा उभारल्या गेल्या, परंतु 3 धावांची पॅनल्टी होती. 59 हे लक्ष आलं. 60 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. एकूण धावा आल्या केवळ 4 आणि समीकरण मात्र उरलं ते येणारे 24 चेंडू आणि 56 धावांची गरज. 24-56 हे समीकरण इथून मात्र एक्सलरेट करावं लागेल. आपण सुरुवातीला देखील उल्लेख केला होता की पहिल्या 2 षटकांमध्ये किमान 25 धावा जर धावफलकावरती उभारल्या गेल्या पहिल्या 2 षटकामध्ये 25 किंवा 25+, तर या धावगतीचा पाठलाग हा नक्कीच केला जाऊ शकतो. या धावांचा देखील पाठलाग केला जाऊ शकतो. आतापर्यंत जर या स्पर्धेचा आपण इतिहास पाहिला तर या स्पर्धेमध्ये 5 षटकात 70 धावांचं लक्ष्य उद्दिष्ट गाठले गेलंय आणि 3 चेंडूवर 3 विकेट जर कोणत्याही गोलंदाजाने प्राप्त केल्या तर मात्र या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला दिले जातील रोख रक्कम 1500 रुपयांचं पारितोषिक. एक गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय सागर पाटील, ज्यानं मेडन षटक फेकत असताना विकेट हॅट्रिक मिळवली. 1500 रुपयाचे पारितोषिकाचा मानकरी ठरला. आणि या स्पर्धेत जेवढ्या विकेट हॅट्रिक होतील त्या प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी या स्पर्धेचे आयोजक अर्थातच श्रीराम फाउंडेशन आणि अष्टविनायक स्पोर्ट्स ओवळे यांच्या माध्यमातून मात्र 1500 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. ऑनसाइड रिझन मध्ये चेंडू वळवायचा मानस. डिक्लेअर झोनला चेंडू जातोय. लेग बाईचा पंचांचा इशारा. एकेरी धावेनं फारसा फरक पडणार नाहीये. ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड संघाच्या वतीने जर आपण विचार केला तर एकेरी दुहेरी धावेनं फारसा फरक नक्कीच पडणार नाहीये. परंतु जर हे लक्ष्य हे उद्दिष्ट तुम्हाला गाठायचं असेल तर मात्र इथून प्रतिकारक शक्ती तुम्हाला मैदानावर दाखवावी लागेल. आपण पाहतोय ज्या मान्यवरांचं शुभागमन यावेळेस आमच्या व्यासपीठावरती झालंय त्या मान्यवरांचं मात्र आपण यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर पाहणार आहोत. आमच्या समवेत यावेळेस व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन आपण पाहतोय प्रमोदजी राऊत साहेब, ठाणे जिल्हा अध्यक्ष राजे प्रतिष्ठान, त्याचबरोबर सन्माननीय मेघनाथजी गोंधळी साहेब, अध्यक्ष ठाणे टेनिस क्रिकेट असोसिएशन, त्याचबरोबर सन्माननीय महादेवजी जाधव साहेब, नवलजी पाटील, विजयजी कमळे, अनिलजी रेड्डी, मयूर पाटील, विशाल साहेब आणि वैद्यनाथ साहेब या मान्यवरांचं देखील शुभागमन आहे. त्याचबरोबर म्हात्रे साहेब देखील आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा एक सफल आयोजक आपण पाहतोय सन्माननीय राम ठाकूर साहेब, अध्यक्ष श्रीराम फाउंडेशन, यांची देखील उपस्थिती आपल्याला व्यासपीठावर लाभते. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. लिडिंग एज चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. केवळ एकेरी स्वरूपाच्या धावा तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणार नाही आहेत.
जर तुम्हाला विजयाचं लक्ष गाठायचं असेल तर मात्र आक्रमण आक्रमण आणि केवळ आक्रमण. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स, हे क्रिकेटचं मूलमंत्र. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. एकूण धावसंख्येचा विचार केला तर एक मर्यादित धावसंख्या धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. अवघ्या 7 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून मात्र हळूहळू सामन्यावर आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे ती ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड संघानं. काहीशी कानमंत्रणा सैफूच्या माध्यमातून गोलंदाजाला जरूर दिली जाते. बॅट बदलण्याचा निर्णय इथे मात्र फलंदाजांनी घेतलाय. 2 सलामीवीर फलंदाज दैवत आणि हर्षद. दैवतला अद्याप कोणत्याही चेंडूचा सामना करण्याची संधी मिळाली नाहीये. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तब्बल 4 चेंडू निर्धाव आले, 1 अवांतर, 1 दुहेरी आणि 1 एकेरी. पहिल्या षटकामध्ये आल्या फक्त 4 धावा. या षटकात पहिल्या चेंडूवर आली लेग बाय आणि त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2 डिक्लेअर झोनमध्ये धावा आपण पाहिल्या. इथून मात्र वाघबीळ संघाला भव्य 11 वाघबीळ संघाला आक्रमकता या मैदानावर दाखवावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज हर्षद. मोठा फटका फसलाय स्वतः एसटी रक्षक झेलच्या खाली आणि इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आत झेल मात्र सुटतोय आणि मिळतं जीवनदान फलंदाज हर्षद याला. दैवतला देखील पहिल्या षटकामध्ये जीवनदान मिळालं होतं. दैव बलवत तर पाहिलं आपण. दैवतचं चुकीच्या एंडला क्षेत्ररक्षकानं थ्रो केला, त्याचा फायदा मात्र दैवतला मिळाला आणि आता मात्र हर्षदचा झेल सुटतोय. म्हणजे दोनही सलामीवीर फलंदाजांना 1-1 जीवनदान मिळालंय आणि या जीवनदानाचा फायदा आपल्या संघाला तुम्हाला नक्कीच करून द्यावा लागेल. क्षेत्ररक्षण पाहिलं जातं, टेहाळणी केली जाते क्षेत्ररक्षणाची. उजव्या हाताच्या फलंदाजांना एक वेगळे क्षेत्ररक्षण, डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी आक्रमक क्षेत्ररक्षण, या प्रकारची व्यूहरचना गोलंदाजीच्या माध्यमातून जरूर केली जाते. दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज अमित. मॅडम ओव्हर द विकेट. इथे मात्र फटका फसलाय, केवळ देऊन जातोय एकेरी स्वरूपाची धाव आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. धीम्या गतीनं धावा एकवटल्या जात आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर एकेरी अंकामध्येच धावा आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये कमीत कमी 25 धावा उभाड्याचा मानस जरूर व्यक्त केला गेला होता, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. सैफू वेगानं जेल वरती येतोय. जेल पूर्ण केला जाणार, चुकी होणार नाही याची दक्षता मात्र घेतली आहे. जेल पूर्ण केला जातोय आणि इथून मात्र हादरा मिळतोय. पहिला फलंदाज गमावलाय भव्य 11 वाघबीळ संघानं. बरं, नवल पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेचे सर्व राम ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र नवल पाटील साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय. त्याचबरोबर सन्माननीय महादेव जाधव साहेब
यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. महादेवजी जाधव साहेब यांची उपस्थिती यावेळेस मात्र व्यासपीठावरती आपल्याला लाभते. आपण पाहतोय या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने मात्र आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. लाईव्ह स्क्रीनवर देखील आपल्याला हे दृश्य नक्कीच पाहायला मिळेल. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित इतरही मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत नक्कीच या ठिकाणी करणार आहोत. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी होतोय समाप्त आणि 2 षटकात केवळ धावा उभारल्या गेल्या 9. विजयासाठी अजूनही 51 धावांची गरज. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 18-51चं हे समीकरण. आणि इथून मात्र आक्रमकता तुम्हाला मैदानावरती दाखवावी लागेल. जर या 51 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये तर मात्र आपला सर्वोत्तम खेळ या मैदानावरती जरूर दाखवावा लागेल. स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज रोमिन, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र दैवतला इथे मात्र आपला आक्रमक खेळ मैदानावर जरूर दाखवावा लागेल. क्षमता आहे या फलंदाजामध्ये. तर रोमित जो इनेट नंबर 3 परिस्थिती अनुरूप फलंदाजी, संघ अडचणीमध्ये आणि तारणहार म्हणून या मैदानावरती रोमितकडे जरूर अपेक्षेनं पाहिलं जातंय. क्षमता आहे या फलंदाजामध्ये, परंतु ती क्षमता या मैदानावर सिद्ध करावी लागेल. संघर्ष करताना पाहायला मिळाला 2 षटकांमध्ये. भाव्या 11 वाघबिळा संघ. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघतोय. पंचांचा इशारा. वाईट +1, 1+1 एकूण 2 धावांचा बोनस. आणि या 2 धावेने मात्र संघ पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये. धावफलकावरती मात्र धावा येत आहेत 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावर. गोलंदाज सचिनच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय. पहा इथून जर या षटकामध्ये 15 किंवा 18 धावा आल्या, त्यानंतर बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल, त्या षटकामध्ये जर नक्कीच पहा बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक आहे. आणि इथे मात्र जोरकस फटका. चेंडू जातोय 2 बाउन्स ओव्हर द रूफ. 4 धावांसाठी चौकार. केलाय, परंतु केवळ एक चौकार मारून चालणार नाही. तुम्हाला सातत्यानं मैदानावर आक्रमक खेळ करावा लागेल. आणि इथे मात्र कलात्मक फटका. सुपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्युशन. डीपेक्षा कव्हर बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावरती चित्र जरूर विचित्र करून सोडलं. एकूण धावा संख्येचा विचार केला तर धावफलकावरती 21 धावा आल्यात. विजयासाठी लक्ष गाठायचंय 60 धावांचं. अजूनही बऱ्याचशा धावा नक्कीच उभारायच्या आहेत. 21 धावा आल्यात म्हणजे जवळपास 39 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाज बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक ऑनसाइड रिझन मध्ये. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलला. मी ते फक्त एकेरी स्वरूपाची धाव. पाक फटका खेळल्यानंतरची जी एकंदर रिॲक्शन आपण फलंदाजाची पाहिली, काहीसा नाराज जरूर पाहायला मिळाला. कारण एक्झिक्युशन देता आलं नव्हतं फटक्याला, एलिव्हेशन देता आलं नाही आणि केवळ 30 यार्ड सर्कलमध्ये हा चेंडू अडवला गेला. चांगली संधी होती. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. ऑनसाइडमध्ये
स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू वळवण्याचा मानस दाखवला गेला. इथून मात्र दैवत ऑन स्ट्राईक. मोठा फटका, सुपर टायमिंग, परंतु क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. सीमारेषेलगत पूर्ण केला जातोय झेल. दुसरा फलंदाज बाद भव्य 11 वाघबीळ संघाचा. बावीस धावा धावफलकावरती आल्यात. बावीस धावा धावफलकावरती विजयासाठी लक्ष गाठायचं आहे. 60 धावांचा अजूनही 38 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडू 38 धावा. 19 माफ करा, तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ते मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा लो राहतोय. संधी जरूर मिळाली. नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मनोज इन ॲट नंबर 4. सिंगल मात्र आली आहे. 23 धावा धावफलकावरती येत आहेत. तर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. या षटकातील एकूण धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा धावफलकावरती आल्या. 23 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 37 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता. गोलंदाज सचिन राईट आर्म अराउंड द विकेट. ते मात्र पॅड लाईनला चेंडू होता. पंचांचा कोणताही इशारा नाहीये. इट्स अ डॉट. तर इथे मात्र डॉट चेंडू येईल. लाऊड अपील जरूर होती परंतु लाईन पाहिली पंचांनी. डाव्या एष्टीला सोडून जाणारा हा चेंडू आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची धाव मात्र या चेंडूवरती नाही आहे. चेंडू काउंट केला जाईल. षटक समाप्त होतंय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 23 धावा धावफलकावरती येणारे 12 चेंडू 37 धावांची गरज. 12-37 हे समीकरण. या मैदानावरती आपण 12-30 धावा होताना पाहिल्यात. 12 चेंडूमध्ये 31 धावा होताना पाहिल्यात आणि आज मात्र स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. तर 12 चेंडूत 37 धावा नक्कीच होणार का याकडे मात्र नजरा असेल क्रीडा रसिकांच्या. पहा, प्रयत्न केला गेला आघाडीच्या फलंदाजांकडून परंतु या प्रयत्नांना मात्र अपेक्षित यश मिळालं नाहीये. परंतु क्रिकेट आहे, येथून देखील सामन्यामध्ये शिरकाव केला जाऊ शकतो. 3 मोठे फटके या षटकामध्ये तुम्हाला तुमच्या निश्चित उद्दिष्टापर्यंत जरूर घेऊन जाऊ शकतात. कमीत कमी 3 फटके या षटकामध्ये तुम्हाला खेचावे लागतील आणि उर्वरित 3 चेंडूमध्ये मात्र एकेरी दुहेरी धावा तितक्याच महत्वाच्या आहे. इथे मात्र चेंडू वळवला आहे ऑनसाइड रिजनला, मिड विकेटला, कॉर्नर रिजनला. क्षेत्ररक्षक आहे. झेल पूर्ण केला जाणार. इथून मात्र फलंदाज बाद. रोमेल बॅक टू द पॅव्हेलियन. तिसरा फलंदाज.
एकूण 2 धावा आणि या 2 धावेनं मात्र संघ पुढे सरसावतोय. 25 धावा धावफलकावरती येत आहेत. विजयासाठी लक्ष गाठायचंय 60 धावांचा. 25 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 35 धावांची गरज. मान्यवर देखील या स्पर्धांचा आनंद लुटतायत. आपण पाहतोय श्रीराम फाउंडेशन आणि श्री अष्टविनायक स्पोर्ट्स ओवळा यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2020 एक दैदिप्यमान आयोजन आणि एक अप्रतिम दर्जेदार आयोजन कशा प्रकारे केलं जातं याचं मूर्तिमंत उदाहरण. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. स्विंग अँड बेस यू बेस आय हिट. यश त्यांचा अचूक वेध आणि फलंदाज बाद. इथे मात्र मिळते फक्त एकेरी स्वरूपाची धाव आणि एकेरी धावेनं तुम्हाला सामना जिंकता येणार नाहीये. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यानंतर मात्र केवळ एक षटक 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकांचा जर विचार केला तर तब्बल 4 चेंडू झाले. 2 चेंडू बाकी म्हणजे अजूनही 8 चेंडू आणि विजयासाठी 26 धावा आल्यात. म्हणजे अजूनही 34 धावांची गरज. तर या ठिकाणी नंदकुमार पाटील साहेब पोलीस पाटील यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होते. तर त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. सन्माननीय नंदकुमार पाटील साहेब पोलीस पाटील यांचं मात्र शुभागमन यावेळेस आमच्या व्यासपीठावरती होत आहे. तर आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मैदानावरती आणखीन एक विकेट. फलंदाज बाद होतोय. संघर्ष प्रतिकार मात्र पाहायला मिळाला नाहीये. नवीन फलंदाज तर इथे मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नाव आमच्यापर्यंत पोहोचू नक्कीच शकलं नाहीये. मी सातत्यानं सूचना करतोय की आपला 12th मॅन सामना सुरू झाल्यापासून संपेपर्यंत आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. यावेळेस मनोज मोठा फटका खेळाचा मानस. कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. एकेरी स्वरूपाची धाव सिंगल मात्र येते. 27 धावा धाव फलकावरती आल्यात. इथून मात्र 33 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. तर पहिल्या फेरीतील चौथी आणि अंतिम लढत असेल. चौथी आणि अंतिम लढत गावदेवी भरोडी आणि गावदेवी कोलशेत या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. गावदेवी भरोडी आणि गावदेवी कोलशेत या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी लगेचच संपर्क करायचा आहे. तर 6 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज. अंतिम षटक घेऊन येतो गोलंदाज अँड्र्यू. अंतिम षटक अँड्र्यूच्या हातामध्ये मात्र षटक सोपवलं गेलं. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू एक जेन्युइन ऑलराऊंडर या संघाचा. ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड विरुद्ध बाबा 11 वाघवेळ या दोन संघादरम्यानची लढत आपण मैदानावर पाहतोय. मनोज
ऑन स्ट्राईक 6 चेंडू आणि 33 धावांची गरज. गोलंदाज अँड्रिओ यांच्या हातामध्ये मात्र चेंडू फिरकी की मध्यम गती गोलंदाजी. नक्कीच मध्यम गती गोलंदाजी. इथे मात्र खूप चांगलं एक्झिक्युशन. चेंडू येतोय वन बाउन्स सीमारेखा पार चौकार. गावदेवी कोलशेत इथे मात्र मोठा फटका. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येतोय. झेल मात्र पूर्ण केला जाणार. फलंदाज मनोज ची खेळी मात्र संपुष्ट.
त्यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर केला जातो. आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय विजय कमळे साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने केला जातोय. नंदकुमारजी पाटील साहेब पोलीस पाटील यांच्या शुभास मात्र हा सन्मान. हॅलो. तर उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्दसुमनांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आणि सहर्ष स्वागत. बरोडी संघाचे संघनायक आमच्या समाजात जोडले गेले आहेत. तर गावदेवी कोलशेत संघाचा संघनायक या लगेचच संपर्क करा.